राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, उमराणा, सोलापूर, अहमदनगर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 23 सप्टेंबर 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 367 वाहनांमधून कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे. सरासरी कांद्याचे बाजारभाव 4,700 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 5,252 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर गोल्टी सरासरी 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 4,700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर उमराणा येथे आज सरासरी कांद्याचे भाव 4,801 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 5,012 रुपये क्विंटलपर्यंत उमराणा येथे आज कांदे विकले आहेत. तर सोलापूर येथे आज 165 कांदा गाड्यांची आवक आली होती. त्यामध्ये जुन्या कांद्याचे बाजारभाव 4,200 रुपयापासून 5,400 रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज सोलापूर येथे विकले आहेत. तर नवीन कांद्याचे 1-2 लॉट 4,400 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 4,100 ते 4,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 3,800 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत. तर पांढरे कांदे 2,500 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले. तर नगर येथे आज 1 नंबर प्रतीचे कांदे 4,700 ते 4,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 4,500 ते 4,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गुलटी 3,800 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्टा 4,200 ते 4,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बदला 1,500 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत. तर बेंगलोर येथे आज टोटल 62,868 कांदा गोण्यांची आवक आली होती. मित्रांनो, यामध्ये नवीन कांद्याची आवक ही जास्त प्रमाणामध्ये होती. जुन्या कांद्याचे बाजारभाव हे 4,200 रुपयापासून 5,700 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे निघालेले आहेत. तर नवीन कांदे हे 20% जे चांगले होते ते 1,800 रुपयापासून 4,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जे 80% कांदे अनक्वालिटी व डॅमेज होते ते 2,500 रुपयापासून 3,200 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत. बेंगलोर येथे कांद्याला बाजारभाव आज सुधारलेले दिसून आलेले आहेत. जुन्या कांद्याचे भाव बेंगलोर येथे आज सुधारलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.